लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना 6 वाजता पुन्हा वाटपाला सुरुवात झाली आहे। ज्या लाडक्या ताईंना काल पैसे भेटलेले होते, सकाळी पण ज्या लाडक्या ताईंना पैसे भेटलेले नाहीयेत त्यांना 6 वाजल्यापासून पुन्हा वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर लाडक्या ताईंनो, आज वाटप जास्त होईल असं वाटलं होतं, पण या ठिकाणी कमी स्वरूपात वाटप झालेलं आहे। आणि जे मोठे मोठे जिल्हे आहेत, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, ठाणे असेल, अशा जिल्ह्यामध्ये अजून बरेच ताईंना पैसे आलेले नाहीयेत, म्हणजे ठराविक ताईंना अजून पैसे आलेले नाहीयेत। त्यामुळे काळजी करू नका। या ठिकाणी वितरण या ठिकाणी चालू आहे, पण एकदम कासवाच्या गतीने वितरण चालू असल्यामुळे लाडक्या ताईंनो आजचं वितरण थोडं कमी प्रमाणात झाले। त्याच्यामुळे ज्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटले नसतील त्यांनी काळजी करायची गरज नाहीये। उद्या आणि परवा तुम्हाला मोठ्या स्वरूपात या ठिकाणी वाटप होणार आहे। तर अजून त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आली लाडक्या ताईंनो, एबीपी माझाची एक बातमी आली आहे। ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नव्हता त्या ताईंनी एकदा कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव पटपट सांगायचंय, कारण की त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या ताईंनो। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला पैसे मिळाले आहेत, एकदा पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला किती वाजता आज पैसे जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगायचं आहे। चला वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करत आहे। एक महत्वाची बातमी समोर आली आहे, एबीपी माझाची बातमी समोर आली आहे, अॅग्रोवनची एक बातमी समोर आली आहे। त्या दोन्ही बातम्या तुम्हाला मी सांगणार आहे आणि हप्ता वाटप आज किती ताईला झालंय ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करताय। बघा लाडक्यांनो, रक्षाबंधनाचं भेट गिफ्ट तुम्हाला भेटायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच ताईंना अजून भेटलेलं नाहीये। ज्या ताईंना अजून भेटले नाहीयेत पैसे, कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि 13वा हप्ता तुम्हाला भेटला नसेल तर जिल्हा महत्वाचा आहे लाडक्या ताईंनो, कारण की पुणे वगैरे असे मोठे जे जिल्हे आहेत, नाशिक जिल्हा आहे, त्यांना थोडा हळूहळू पैसे देत, मागच्या वेळेस पण तसंच झालं होतं, काळजी करायची गरज नाहीये। चला कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वाटप झाले ते पण तुम्हाला मी आता सांगणार आहे। त्यानंतर आज हप्ता कुणाकुणाला वाटप झालाय ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। आणि 12वा हप्ता वाटपाबद्दल किंवा ज्या ताईला 12वा हप्ता भेटला नव्हता, 26 लाख ताई ज्या अडकलेल्या आहेत, 26 लाख ताईंची जी तपासणी सुरू केलेली आहे कालपासून, त्याच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे। ती अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे, काळजी करायची गरज नाहीये लाडक्या ताईंनो। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना 13वा हप्ता तर भेटला आता बऱ्याच ताईंना, पण 14वा पण हप्ता भेटावा, म्हणजे येणारं रक्षाबंधन बघा आता अजून सुखाचं जावं, ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर टाकावा असं मी सरकारकडे परत मागणी करत आहे। जोपर्यंत हप्ता सरकार लवकर लवकर टाकत नाहीये तोपर्यंत हा लाडका दादा तुमच्यासाठी लढत राहणार, झगडत राहणार आहे। आणि ज्या ज्या ताईला 12वा हप्ता भेटला नाहीये त्याच्यासाठी बघा जवळजवळ आपण एक 15-20 दिवसापासून या ठिकाणी मागण्या करत आहोत। वेगवेगळ्या आमदार खासदार साहेब असतील, त्यांच्या पीए सोबत असतील, त्यांच्याबरोबर जाऊन चर्चा करत आहे आणि तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारकडे मी मागत आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे काळजी करू नका। 12वा हप्ता तुमची बघा तपासणी पण सुरुवात झालेली आहे आणि त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली। तुम्हाला ती बातमी एकदा दाखवतो, म्हणजे एकदम छान स्वरूपात तुम्हाला त्याचा आनंद होईल। एबीपी माझाची ही बातमी बघा लाडक्या ताईंनो, एबीपी माझाची बातमी तुमच्या समोर आहे। एबीपी माझा, तुम्हाला खोटं असेल, माझ्यावर जर विश्वास नसेल, एबीपी माझाच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि बघा किती वाजता आली बघा, 7 ऑगस्ट म्हणजे आजची ही तारीख आहे आणि 3:11 ही म्हणजे दुपारची बातमी आहे। एक आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर दाखवत आहे। बातमी तुम्ही स्वतः वाचून घ्यायची। माझ्यावर विश्वास बसत नसेल, बऱ्याच लाडक्या ताईंना विश्वास नसेल तर बघा बातमी काय बघा, लाडक्या बहिणींना 12वा हप्ता कधी मिळणार, मंत्री आदित्य तटकरेंनी दिली माहिती, किती रुपये मिळणार। बघा 12वा हप्ता कधी मिळणार आहे याच्याबद्दलची बातमी आता आलेली आहे। तर सगळ्या लाडक्या ताईला एक छोटा प्रश्न विचारतोय, ही बातमी बघा एबीपी माझाची आहे। तुम्ही जाऊन वाटलं तर खोटं वाटत असेल तुमची तर तुम्ही जाऊन वाचू शकता, सगळीकडे आलेलं आहे। लाडक्या बहिणींना 12वा हप्ता कधी मिळणार, किती रुपये भेटणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर आल्यात। आदित्य तटकरे मॅडमनी या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे। काय नेमकी बातमी आहे सगळं सांगतो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि कोणत्या कोणत्या लाडक्या अशा ताई आहेत, बरेच आता मला कमेंट्स येत आहेत, बरेच मेसेज येत आहेत, कॉल्स पण भरपूर येत आहेत की सर आम्हाला 12वा हप्ता का भेटला नाही। आज बरेच त्यांचे पण असे फोन आले की सर आमच्या रेशन कार्डवर 3 जणांनी फॉर्म भरला होता, 3 पैसे येत होते आणि 12वा हप्ता आमचा अचानक बंद झालाय, तर काय करायचंय। त्यांच्यासाठी स्पष्ट शब्दात मी सांगतोय लाडके ताईंनो, तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना जाऊन भेटा। आता ते आता तुमच्या घरी येणारच आहेत, त्याच्या अगोदर तुम्ही वाटलं त्यांच्या घरी जाऊन भेटा त्यांना। तुम्हाला सगळ्याला माहिती आहे अंगणवाडी सेविका आपल्या घराच्या जवळच राहत असतात,
त्या गावात असतील, जिल्ह्यात असताल, तुम्ही कुठं राहत असाल, जवळची जी जिल्हा परिषदेची शाळा असते ना, त्या शाळेमध्ये जायचं आहे, अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे आणि त्यांना डायरेक्ट सांगायचं आहे की बाबा असं असं माझा प्रॉब्लेम झालेला आहे, आम्हाला एक फॉर्म द्या आणि ते फॉर्म ते भरून घेतील तुमच्याकडून आणि त्याच्यानुसार तुमची तक्रार पुढे ढकलली जाईल. आता तुम्ही म्हणता की सर ह्या न्यूजपेपरमध्ये काय आलं ते अगोदर सांगा, तर ते तुम्हाला अगोदर सांगतो. बघा लाडकी बहिणींनो, एक महत्वाची बातमी आली, 12वा हप्ता कधी भेटायचा त्याच्याबद्दल. बघा या ठिकाणी आता एवढं सारं मोठं वाचत बसायची गरज नाहीये, एबीपी माझाची तुमच्या समोर बातमी दिसत आहे, या ठिकाणी तुम्ही वाचा. लाडकी बहीण योजनेचा बोगसपणा लाभ घेणाऱ्या कारवाई करण्यात येत असून माहिती व तंत्रज्ञान विभागाने काही डाटा आमच्याकडे दिलेला आहे. या डाटाची तपासणी करण्यासाठी आम्हाला पुढच्या 15 दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यानुसार पुढील 15 दिवसात बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येणार आहे. जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी याचा लाभ घेतला असेल तर समोर आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. अजित तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे. या ठिकाणी ट्विटर बद्दल पण माहिती दिली, हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता. 15 दिवस बघा, कालपासून सुरुवात झाली. काल होती 6 ऑगस्ट. 6 ऑगस्ट पासून सुरुवात झाली. एक 15 आपण चालू 20 दिवस पकडून चला, 15 ते 20 दिवस लागतील. एक पुढच्या 25 तारखेपर्यंत, 25 ऑगस्ट लक्षात घ्या, 25 ऑगस्ट पर्यंत तुमच्या सगळ्यांच्या लिस्ट लागणार आहेत. 15 दिवसात त्यांनी टायमिंग घेतलेला तुमच्याकडून. एक 15 दिवस तरी कमीत कमी लागतील, कारण 26 लाख त्यांना 26 लाखाचा जो आकडा आलाय त्यांच्याकडे, बोगस कुणी असतील किंवा काय असेल त्यांच्याकडे जो आकडा आलेला आहे, त्या 26 लाख ताईंचा चेक केलं जाणार आहे आणि 15 दिवसात त्यांनी टायमिंग मागितलेला आहे. 15 दिवसात दूध का दूध, पाणी का पाणी हो जाएगा असं म्हणलं तर लाडक्यात डायरेक्ट, आणि तेवढं झाल्यानंतर तुमचा हप्ता तुम्हाला भेटेल. जर तुम्ही पात्र असताल, तुम्ही जर व्यवस्थित अर्ज वगैरे भरले, अंगणवाडी सेविकांना व्यवस्थित तक्रारी केल्या, तुम्ही चांगली माहिती दिली, भरून फॉर्म व्यवस्थित भरला, तुम्ही सांगितलं की बाबा आमच्या घरामध्ये 3-4 लोक अगोदर होते पण आम्हाला हे 2च लोक ठेवायचे, असे जर तुम्ही व्यवस्थित तर कामं व्यवस्थित पटपट केले तर तुम्हाला लवकरात लवकर या 15 दिवसामध्ये तुमच्या यादीमध्ये नाव येतील आणि पुढच्या हप्त्यामध्ये लगेच समजू नका की लाड सर आता 25 तारखेला 25 ऑगस्टला तुम्ही म्हणला तर मग काय झालं आम्हाला, तर 25 ऑगस्टच्या त्या टायमिंगमध्ये लिस्ट लागायला सुरुवात होईल. त्यावेळेस तुमच्या लिस्ट बनतात आणि त्याच्यानंतर पुढचा जो हप्ता असेल, म्हणजे जर पुढची जी तारीख असेल त्याच्यानुसार त्या हप्त्यापासून तुम्हाला सुरुवात होईल. पण तुम्ही त्यावेळेस पात्र असायला पाहिजे. जर तुम्हाला पात्र आलात, अप्रूव्ड तुमचं स्टेटस आलं तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे लाडक्यानो. पण आता तुम्हाला ही तपासणी तुमची होणार आहे, ही 100% गॅरंटी आहे. तर आता घरी तुमच्या कोणाच्या अंगणवाडी सेविका आल्या होत्या का, मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. ज्या ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाहीये किंवा 13वा हप्ता ज्याला भेटला नाहीये अजून, त्यांनी आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरी कोणी आज काल अंगणवाडी सेविका आलेल्या आहेत का, कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. आता अजून एक महत्वाची बातमी आली, ती पण तुम्हाला दाखवतो. आणि लक्षात घ्या लाडक्यानो, ज्या पुण्यावाल्या ताई वगैरे बघा, या 1 लाख लाडक्या बहिणीची पडताळणी सुरुवात झालेली पण आहे. या ठिकाणी बघा, एका दिवसात काल या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. अॅग्रोवनची ही तुमच्या समोर बातमी आहे, ही पण 7 ऑगस्टला म्हणजे आजचीच बातमी आहे. 1 लाख लाडक्या बहिणींच्या पडताळणीला सुरुवात पण झालेली, म्हणजे लाडक्यानो काल पडताळणी सुरू केली अंगणवाडी सेविकांनुसार आणि 1 लाख ताई पण या ठिकाणी सांभाळलं. तर लक्षात घ्या, म्हणजे त्यांची पडताळणी सुरू झाली. त्याच्यावर काय कारवाई काय होणार आहे, ते पात्र होणार आहेत का नाही ते पुढे ठरल. पण लक्षात घ्या लाडक्यानो, सुरुवात झालेली आहे. तुमच्या घरी कुणी अंगणवाडी सेविका आल्यात का आतापर्यंत कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, सर्व वाचून घेऊ शकतात. आता एक महत्वाची गोष्ट सांगतो बघा, काही लाडक्याताईंनी कमेंट्स केल्या होत्या, त्या कमेंट्सले तुम्हाला दाखवतो बघा. लाडक्याताईंनो, पुणे जिल्ह्याला पैसे आलेले नाहीयेत. बघा लाडक्याचा एकच प्रश्न आला, पुणे जिल्हा, आमच्याकडे अत्यंत गरिबी असलेल्या महिला पैसे बंद केलेले आहेत. तर लाडक्यानो बघा, काळजी करू नका. जर तुम्ही पात्र असताल तर 100% तुम्हाला पैसे भेटणार. हा लाडका दादा तुमच्या सोबत आहे. बघा मागच्या वेळेसपासून मी तुमच्यासाठी बघा झटत आहे, झगडत आहे की बाबा आमच्या लाडक्याचा हप्ता बंद करू नका. तर त्याच्यानुसार पडताळणी पण सुरू झाली, म्हणजे आपण मागणी करत आहोत, सरकार काही ना काही सुरुवात करत आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका, मी तुमच्यासाठी झटत राहणार, झगडत राहणार. गरीब ताईंना मदत करायचं माझं काम आहे लाडक्याचं. त्याच्यानंतर पुणेला पैसे आलेले नाहीत, पुणे शहराला पैसे आलेले नाहीत, पुणे जिल्ह्याला पैसे आले नाहीत, पुणे जिल्ह्याला पैसे, पुणे 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 सगळीकडे पुणे जिल्ह्याच्या ताई दिसत आहेत की सर आम्हाला पैसे आले नाही. नाशिकच्या पण भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत, नागपूरच्या पण कमेंट्स आले, छत्रपती संभाजीनगरच्या कमेंट्स आलेल्या, ठाणे जिल्ह्याच्या पण कमेंट्स आलेल्या आहेत की सर आम्हाला पैसे अजून मिळाले नाहीत. काळजी करू नका लाडक्यानो, आजचा हा दुसरा दिवस आहे. अजून आपल्याकडे 3-4 दिवस, मागच्या वेळेस बघा जवळजवळ 5 ते 6 दिवस वितरण चाललं होतं. यावेळेस पण तुम्हाला एक पुढच्या मंगळवारपर्यंत वितरण चालेल. काळजी करायची गरज नाहीये, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारत आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.